यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। प्रभादेवी इथल्या राड्या दरम्यान दादर पोलीस स्थानकाबाहेर जी गोळी चालवण्यात आलेली होती ती सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतनं सुटल्याचं बॅलिस्टिक अहवालातनं आता स्पष्ट झालंय। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये राडा झालेला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता व्यक्त होतीये, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, नक्कीच म्हणजे सदा सरवणकर यांचं जे वेपन अधिकृत त्यांच्याकडे आहे त्याच अधिकृत वेपन मधनं हे फायर झालं होतं हे स्पष्ट आलंय। फक्त त्याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहे की हे मिस फायर झालंय का जाणून बुजून केलंय। जो आरोप दोन्ही शिंदे गटातनं झाला होता की सदा सरवणकर यांनी धमकवल्याचा प्रयत्न केला, महेश सावंत यांनी आरोप केला होता की त्यांनी फायर केलं। सरवणकर आता आपल्या स्वतःच्या बचावासाठी म्हणतात की हे मिस फायर झालं असावं। तर आता याच्यातला हा तपासाचा भाग झाला की पोलीस नेमकं रेकॉर्डवर काय येत आहे। पण एवढं मात्र निश्चित की बॅलिस्टिक रिपोर्ट, फॉरेन्सिक अहवाल, सापडलेली बुलेट, ती पुंगळी, आणखीन वेपन हे सगळं मॅच झालेलं आहे आणि सदा सरवणकर यांच्या वेपन मधनच ते फायर झालंय अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे। बघूया अजून नेमकं काय काय होतंय ते। अजिंक्य, प्रशांत, आणि या मुद्द्यावरनं खूप राजकारण देखील रंगल्याचं आपण पाहिलेलं होतं। आरोप प्रत्यारोप झाले, दावे प्रतिदावे केले गेलेले होते। या सगळ्या खुलाशानंतर आता राजकारण येत्या काळात आणखी वाढेल असं वाटतं? हो, कारण 11 सप्टेंबरला ज्या प्रकारे शिंदे गटातील हे दोन्ही गट एकदम म्हणजे की शिवसेनेचे हे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले होते, राडा झाला होता आणि यानंतर जे मोठं काहूर उठलं होतं, डकेतीचा सुद्धा गुन्हा महेश सावंत यासह 25 जणांवर दाखल झाला होता। नंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे अरविंद सावंत पासून सगळे प्रमुख नेते अनिल परब हे पोलीस ठाण्यात आले होते। आणखी जो राडा तिथे झाला होता त्यांना सोडण्यासाठी म्हणून, यामुळे या दोघांमधला संघर्ष जसा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे तसाच रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा पहिल्यांदा हा दादर पोलीस स्टेशनच्या आवारात झाला होता। हा अधिक वाढणार आणि अर्थात हा जो अहवाल समोर आलेला आहे या अहवालावरनं सुद्धा राजकारण अधिक तापणार हे निश्चित। अजिंक्य, बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ही आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण सुटलेली जी गोळी होती ती सरवणकर यांच्या बंदुकीतनंच सुटलेली होती असा बॅलिस्टिक अहवाल आता समोर येताना दिसतो आहे।